काल पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या पाऊस जो किती प्रमाणात पडलेला आहे ती मी सध्या दाखवत आहे। मी सध्या पुणे सोलापूर हायवे लगत जो कुरकुम मधून जो बारामती आणि दौंडला जाणारा रस्ता आहे, जो सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडवर आहे आणि आपण पाहतोय की सर्व्हिस रोडला अगदी नदीचं स्वरूप आलेलं आहे। हे जे पाणी वाहताना दिसतं हे सर्व्हिस रोडवरून पाणी वाहतंय, तर पलीकडच्या बाजूला ओढा आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे, तरी देखील नागरिक जे आहेत त्या सर्व्हिस रोडला गाडी घालत आहेत आणि सर्व्हिस रोडला गाडी घातल्यामुळे आपला जीव देखील धोक्यात घालत आहे। आता आपण पाहतोय की या ठिकाणी एक नागरिकाने फोर व्हीलर घातलेली आहे, ती पुढे देखील जात नाही, मात्र जीव धोक्यात घालून या ठिकाणी या सर्व्हिस रोडवरून वाहने घेऊन गेली जात आहेत। खरं तर आता ती गाडी अडकल्याचं आपण पाहतोय। एक रस्ता या ठिकाणाहून बारामतीच्या दिशेने जातो, तर दुसरा रस्ता त्याच्या अपोजिट साईडवरून दौंडकडे जातो आणि हा महामार्गालगतचा जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवरून हे पाणी वाहताना दिसतंय। खरं तर सांगितलं जातंय की हे पाणी जे आहे ते काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात वाहत आहे। आता आज तरी पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे हे जे पाणी आहे ते काही प्रमाणात पुढच्या काळात कमी होईल असं सांगितलं जाते। मात्र आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय आणि हे जे पाणी आहे ते सर्व्हिस रोडवरून वाहतंय। मात्र बघितलं तर आपल्याला असं वाटेल की हा सर्व्हिस रोड नसून नदी किंवा ओढा असल्याचं सारखं दिसतंय। आता हे पाणी कधीपर्यंत ओसरतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, दौंड।